नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? आज संडे आहे आणि आज मला उठायला थोडा वेळच झाला आणि उठताबरोबर मला वाटलं की आज नाश्त्यामध्ये काय बनवू. सगळ्यात पहिले उठताबरोबर तर हाच विचार येते की नाश्त्यामध्ये काय बनवायचं ते. तर घरी लौकी ठेवली होती, तर मी म्हटलं चला याचे आपण धापोडे बनवूया. तर मी लौकी घेतली आणि याला किसून घेते म्हटलं, पण लौकी थोडी कडक निघाली. तर आता त्याच्यामध्ये जास्त काही म्हणजे किस पण नाही निघाला, थोडासा किसच निघाला. तर मी चला त्याच्यामध्ये किसून टाकले लौकीला आणि आपण चला याचे आपण म्हटलं धापोडे बनवूया. तर लौकीमध्ये मी टाकली हिरव्या मिरच्याची चटणी टाकली, त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, कांदे टाकले आणि कांदे टाकून मग त्याच्यामध्ये काही मसाले ॲड केले आहे. तर त्यामध्ये टाकले मी थोडासा बेसन टाकला आणि थोडासा गव्हाचं पीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि मग टाकलं त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, सर्व काही मसाला टाकला त्याच्यात लवकर आणि त्याच्यामध्ये थोडासा जिरा पण टाकला आणि हे सगळं टाकून छान मसाला थोडासा त्याच्यामध्ये आपल्याला हिरवा सांबार पण टाकायचा आहे. हिरव्या सांबारामुळे ना पराठे खूप छान लागतात, टेस्टी लागतात. तर त्यामुळे मी हिरवा सांबार पण टाकला आणि छान मस्त मिश्रणला पाणी न टाकता छान मस्त मिळून टाकलं, कारण त्याच्यामध्ये पाणी खूपच सुटलेला होता. तर कारण लौकीमध्ये पाणी राहतेच ना, त्यामुळे पाणी नाही पण टाकलं तरी चालते. बिना पाण्यानेच ना मिश्रण छान मस्त मिळून गेला. आता त्याचे छान मस्त मी धापोडे बनवत आहे. तर छान मस्त क्रिस्पी आणि मस्त खरखरे धापोडे बनवून तयार करत आहे. आणि हे बघा छानपैकी धापोड्यांना मस्त गरम शेकत आहे आणि छान मस्त क्रिस्पी होतपर्यंत छान धापोडे शेकून घेतले आहे आणि मस्त धापोडे शेकून झाले आणि त्यानंतर मी धापोड्यांना छान मस्त सर्व करत आहे. तर तुम्हाला हे धापोड्याची रेसिपी कशी लागली? जर तुम्हाला चांगली लागली असेल तर तुम्ही लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. तर हे बघा धापोडे तयार आहेत. तर आपण चला याला दहीच्या चटणीसोबत सर्व करूया. तर दहीमध्ये मी हिरव्या मिरचीची चटणी टाकली आहे आणि त्याच्यासोबत धापोडे खूपच छान लागतात. आणि कोणते पण पराठे बनवले ना तर त्याच्यामध्ये आपण दह्यासोबत खाल्ल्याने ते फारच टेस्टी आणि फारच छान लागतात. तर चला भेटूया नवीन व्हिडिओ करता, तोपर्यंत धन्यवाद.